जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. अशी कुंडलिनी चढवतानाच कुंडलिनी वर आली पाहिजे. म्हणजे अशा व्हायब्रेशन्स आपल्या हातामध्ये पाहिजेत. आपण ज्यावेळी बंधन घेतो ना त्याच वेळेला कुंडलिनी वर आली पाहिजे. अशी ताकद आपल्या हातामध्ये श्री माताजी देत आहेत. तशी तयारी पाहिजे आपली. कवच हस्तीत घ्यायचं. डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. लक्ष कवचाकडे द्यायचं. शरीर हे माध्यम असलं तरी त्यामधलं जे चैतन्य आहे तिकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. शरीराकडे नको. म्हणजे मग खऱ्या अर्थानं सहजयोग काय आहे हे समजतं आपल्याला. हे फार महत्वाचं आहे. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना बघायचंय नेहमीप्रमाणेच, परंतु अगदी भक्तिभावानं. श्रीमाताजी आई स्वरूपात आहेत, तरी पण त्या एक गुरु आहेत आणि साक्षात आदिशक्ती. म्हणून आपण बघत असताना मातृरूपात श्रीमातांना बघू शकतो. आई स्वरूप आपलं म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला लवकर येतील. कारण आई म्हटलं की आई जरा जास्त जवळची असते आपल्याला. भक्तिभावन म्हणजे आपल्या मनातलं काय, आपल्या हृदयातलं काय ते आपण आपल्या आईला फार लवकर सांगतो, वडिलांच्या पेक्षा पण. परंतु श्री माताजी शिव आणि शक्ती दोन्ही आहेत. दोन्ही पण श्री मातांच्यातच आहेत. भक्तिभावानं आपण श्री मातांना पाहायचंय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आपण श्री मातांच्यावर बोलत असताना किंवा आपल्या भावना समर्पित करत असताना श्रीमातांना पाहत पाहत आपण लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. कारण श्रीमाताजी आपल्या बरोबर चैतन्याच्या भाषेतून बोलत असतात. जशा आपल्या भावना जागृत होतील आणि समर्पण भावना आपल्यामध्ये जागृत होईल त्यावेळेला व्हायब्रेशन्स आपल्याला जास्तीत जास्त येत असल्याचं जाणवतील. म्हणून समर्पण फार महत्वाचं आहे. आपलं हृदय समर्पित करणं आणि हळूहळू गहनतेत उतरणं हे महत्वाचं आहे त्यातलं. चैतन्य, त्या चैतन्यामध्ये आपण आकंठ बुडून गेलो पाहिजे. एवढी भक्तीमध्ये शक्ती आहे. म्हणून भक्ती करणं फार महत्वाचं आहे. श्रीमातांच्या चरणाची भक्ती करणं. साकार स्वरूपात श्रीमाताजी आपण बघतोय तसे निराकार मध्ये पण आपण श्रीमातांना बघता आलं पाहिजे. म्हणजे आकारामध्ये देखील आपण अडकायचं नाही. परंतु आपल्या समोर साकार काही ठेवल्याशिवाय आपण निराकार मध्ये उतरू शकत नाही. म्हणून श्रीमातांना आपण पाहायचं आहे आणि श्रीमाताजी साक्षात निराकार मध्येच आपल्याला जाणवतात. चैतन्याच्या रूपात साकार आणि निराकार दोन्ही मध्ये श्रीमाताजी. परंतु श्रीमातांनी एके ठिकाणी सांगितले की साकारापेक्षा निराकारामध्ये तुम्हाला जास्त जाणीव होईल. तेच खरं आहे. जसं डोळे मिटल्यानंतरच आपल्याला चैतन्य जास्त जाणवतं. काही वेळेला तर श्रीमाताजी नसताना देखील चैतन्य जास्त जाणवायचं. त्या ठिकाणी श्रीमाताजी असतात. कारण फोटोमध्ये आपल्याला ते दिसून येतं की आपल्याला उघड्या डोळ्यांनी जरी नाही दिसलं तरी पण फोटो बरोबर टिपतो की तिथं चैतन्य दिसतं. म्हणजे श्रीमाताजी उपस्थित आहेत. चैतन्य आहे म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे समोर आणि ते चैतन्य येतंय म्हणजे जिवंत क्रिया चालू आहे.
आणि त्यातून साक्षात श्रीमाताजी आपल्या समोर आहेत म्हणून आपल्याला चैतन्य जाणवतं. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून चैतन्याचा अव्हेर करायचा नाही. चैतन्य येत असेल त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं आपल्याला, त्याचा आदर करायचा, कारण ती देवता त्या ठिकाणी आलेली असते. म्हणून लक्ष व्हायब्रेशन्स कडे पाहिजे कधी पण. आता श्रीमाता यांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. दोन्ही हाताच्या बोटातून चैतन्य आपण शोषून घ्यायचं. आता श्रीमाताई आपल्याला चैतन्य देत आहेत, ते आपण खेचून घ्यायचं. कारण आपली भक्ती जागृत झाली की चैतन्य जास्त जोरात व्हायला चालू होणार आणि ते चैतन्य आपण शोषून घेतलं पाहिजे. दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत, खांद्यापर्यंत पण घेऊ शकतो. म्हणजे पूर्ण हात आपला चैतन्यमय व्हावा. चैतन्य एकसारखं आपण खेचून घेऊ शकतो. चैतन्य येताना वायू तत्वातून येतं. चैतन्य सुरुवातीला, त्यानंतर वायू तत्व. वायू तत्व त्याचं वहन करतो आणि आपल्या हाताच्या बोटापर्यंत येतं. ते हाताच्या बोटापर्यंत आलं की ते जलात रूपांतर होतं. त्याचं जल म्हणजे आपल्या हाताच्या बोटावरती, किनाऱ्यावरती थोडे स्पॉट दिसतील पाण्याचे. ज्यावेळेला व्हायब्रेशन्स येतात त्यावेळी हाताचे स्पॉट, बारीक बारीक पाण्याचे स्पॉट असे दिसतील आपल्याला. म्हणजे त्याचं जलात रूपांतर होतं आणि जलातून ते जडात, म्हणजे हात आपला जड स्वरूप आहे, पृथ्वी तत्वातला आहे, असा तो क्रम आहे. जाताना पण आपण कसं आहे की जड म्हणजे हा देह आहे, जड देह, त्यानंतर जलतत्व, जलतत्वातून वायू तत्व आणि वायू तत्वातून चैतन्याचं तत्व, असं जाण्याचा क्रम आहे. आणि येण्याचा क्रम असा आहे. कन्व्हर्ट होत 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 ते चैतन्य आपल्या आतमध्ये येतं आणि ते शोषून घेतो आपण. कारण आपल्या बोटावरती, हाताच्या बोटावरती देवी देवता आहेत आणि ते शोषण करतात सगळं. म्हणून आपल्याला ते जमतं, नाहीतर अदरवाईज आपल्याला ते जमलं नसतं. श्रीमातांची कृपा म्हणून हे सर्व शक्य होतं. आपला डावा हात उजव्या नाभी चक्रावर म्हणजे लिव्हर वरती ठेवायचा. उजव्या हातातून जे चैतन्य घ्यायचंय ते आपण डाव्या हातातून लिव्हरला द्यायचे आहेत. आपले लिव्हर व्यवस्थित ठेवायचं. लिव्हर मधील अतिरिक्त उष्णता आपल्याला घातक असते, म्हणून लिव्हर व्यवस्थित ठेवायचं, त्याचं फंक्शन व्यवस्थित ठेवायचं, त्याचं कार्य व्यवस्थित ठेवायचं. आणि हे चैतन्यानं शक्य होऊ शकतं. आपल्या उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. अशी शुद्ध इच्छा करायची आपण की चैतन्य येते आणि ते आपल्या लिव्हरला जाते, आपलं लिव्हर ठीक होते, व्यवस्थित होते. ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल, समजा आपल्याला हिटचा प्रॉब्लेम आहे, पित्ताचा प्रॉब्लेम आहे, राईट साईडचा प्रॉब्लेम आहे, तर आपण अशा पद्धतीनं चैतन्य लिव्हरला देऊ शकतो, कधीही देऊ शकतो. कुठेही जरी बसलो तरी आपण उजवा हात पुढे, डावा हाताने चैतन्य देऊ शकतो त्याला. पण श्रीमातांच्या फोटो समोर जर बसलो तर अधिक उत्तम, कारण श्रीमाताजी आपल्याला चैतन्य देत आहेत, ते आपण घेऊन आपल्या लिव्हरला देतोय. यामध्ये कुठला विचार येण्याचा भागच नाही. डोक्यामध्ये आपण कुठलाही विचार नकोच आहे, कुठला मंत्र नको, फक्त ती क्रिया चालू आहे आपली.
काही वेळेला कसं होतं की उजवा हात पुढे डावा हात लिव्हरवर ठेवा, तर आपण नुसता ठेवतो पण त्याचा इफेक्ट कदाचित थोडा होत असेल, कारण न कळत आपल्याला ती चैतन्य जात असतं. परंतु जर आपण इच्छाच केली नाही, उजव्या हातातून चैतन्य घ्यायचंय आणि डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचंय, तर अधिक कार्य होऊ शकतं, त्यातून कार्यक्षम होतं लिव्हर. म्हणजे आपलं देखील चित्त त्या ठिकाणी चैतन्यामध्ये गेलं तर एकाग्र होतं ते चित्त, आणि त्याचे अधिक लाभ मिळतात आपल्याला. म्हणून तसं करायचं आपल्याला. सहज योगामध्ये कृती जरी करायची असली तरी त्या कृती मागे जे चैतन्य आहे तिकडे लक्ष पाहिजे आपलं. पूजेच्या वेळेला, हवनाच्या वेळेला आपण हे बघितलेलं आहे की चैतन्याकडे लक्ष असेल तर त्याचा अधिक लाभ होतो आपल्याला. हेच आपण शिकायचं आहे. श्रीमातांनी आपल्याला सगळे शिकवलेलं आहे, सर्वांनाच ज्ञान सर्वांनाच दिलेलं असतं श्रीमातांनी. फक्त ते कसं वापरायचं एवढं कळलं पाहिजे. कृती सर्वच करतो आपण, जसं कॅन्डल ट्रीटमेंट करतो, शुबिटिंग करतो, मीठ पाणी करतो, परंतु ते करत असताना त्यामध्ये चैतन्याची जोड नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. नुसताच आपण शुबिटिंग करतो, नुसताच बंधन घालतो, नुसताच कॅन्डल घेतो, ती बाधा आहे का गेले कशी कळणार आपल्याला, हे समजलं पाहिजे. म्हणून कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे आणि ते कसं पकडतं हे माहिती पाहिजे आपल्याला, आणि ते कसं ठीक करायचं हे आपण रोज वाचनात पाहिजे. आपल्या रोज वाचायचं ते पुस्तक, पारायणच केली तरी चालतील, परंतु त्याचं पूर्ण नॉलेज पाहिजे आपल्याला. उजवा हात तसाच राहू दे, डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवायचा आहे आपल्याला. डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवा. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे ते आपण हृदयाला द्यायचंय. हृदय आपलं मजबूत करायचं आहे. श्रीमातांना तशी प्रार्थना करायची की आमच्या हृदयातील सर्व त्रास, बाधा, दोष, आजार सर्व दूर होऊ देत. म्हणून डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपण आपल्या हृदयाला देतोय. आपलं हृदय सशक्त व्हावं म्हणून आपण प्रार्थना करतोय. हृदयातील सर्व त्रास, सर्व आजार निघून जाऊ देत. स्वच्छ व्हावं हृदय. हृदय फार महत्वाचं आहे, कारण ह्या हृदयामध्ये सर्व शांती, आनंद, समाधान आहे. कारण हृदयामध्ये आत्म्याचा निवास आहे, आणि तो जागृत झाला की आपल्यामध्ये ते कार्य घटित होतं, ती शांतता येते, ती समाधान येतं. पण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. उगीच आपला हात ठेवला आणि कुंडलिनी जागृत झाल्या, शस्त्रामध्ये आपण लक्ष ठेवून बसले तर ते थोडक्यात झालं. परंतु गहनतेत उतरायचं झालं तर आपल्याला खूप डीप मध्ये जायचं असेल तर अगदी भक्तिभावानंच या सर्व गोष्टी करायला पाहिजेत. खोलात उतरायचं आहे तर आतमध्ये उतरायला पाहिजे, म्हणजे कळतं काय ते. समुद्राच्या वर आपल्याला मोती नाही मिळणार, समुद्राच्या तळाशी जायला पाहिजे गहन, मग मोती मिळतात आपल्याला. तसातला हा प्रकार आहे. श्री माताजी आपल्या परम कृपेमध्ये आमचं हृदय व्यवस्थित होऊ दे, स्ट्रॉंग होऊ दे, मजबूत होऊ दे, सशक्त होऊ दे. आमच्या हृदयातील सर्व विकार, दोष, आजार सर्व दूर होऊ दे. आमच्या हृदयातील सर्व भीती दूर होऊ दे. आम्ही निर्भय होऊ दे. आम्हाला निर्भय बनवा. कारण आपलं हृदय स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. इथे दुर्गा मातेचं स्थान आहे ना हृदयामध्ये, देवीचं स्थान आहे. आपलं हृदय स्ट्रॉंग असेल, विल पॉवर आपली जर जबरदस्त असेल तर आपण कुठल्याही संकटाच्या सामोरे जाऊ शकतो. विल पॉवर, फक्त विल पॉवर, आत्मिक शक्ती. म्हणून हृदय स्ट्रॉंग ठेवायचं. काही घटना घडली, काय झालं, हृदय स्ट्रॉंग ठेवायचं आपलं, काही होत नाही. कुठल्याही प्रकारची भीती आपण बाळगायची नाही. सशक्त, कारण आपल्या हृदयामध्ये दुर्गा माता आहे, जगदंबा आहे, हे आपण विसरायचं नाही. आपल्या शरीरामध्ये जी चक्र आहेत
त्या चक्रावरती देवी देवतांचा निवास आहे हे आपण कायम विसरतो. त्यांना सतत जागृत ठेवायचे आपल्याला, सतत. तरच आपल्याला सहजयोगाच्या गहनतेत उतरता येतं. फक्त सहस्त्रारमध्ये गार झालं, वर आली कुंडलिनी वगैरे, ही श्रीमाताजींचं चक्र असल्यामुळं, श्रीमाताजी आई स्वरूपात आहेत, त्यामुळं आपल्याला ते जाणवतं. पण बाकीच्या देवी देवता आपल्या प्रयत्नानं, आपल्या तपश्चर्येनं आपण जागृत करायचे आहेत हे आपण विसरतो. तितक्याच भक्तीनं आपण ती देवता जागृत केली पाहिजे, तरच आपल्याला त्याची फळं, त्याचे लाभ होतात. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा, हात स्थिर ठेवायचा, खालची चमडी फिरली पाहिजे, अशा पद्धतीने हात फिरवायचा. ही पण एक पद्धत आहे. दशमद्वार उघडायचे, ते पण भक्तीनं करायचं, कर्मकांड करायचं नाही. केवळ हात फिरवायचं, हे करायचं, इथं लक्ष द्या, हे सर्व भक्तीनं हृदयापासून करायचं. कारण देवी देवता आहेत ना, त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे, नम्रता पाहिजे आपल्यात. ती नसेल तर काहीच प्राप्त होणार नाही, मग केवळ कर्मकांड झालं. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. सर्वांनी एकाच पातळीवरती यावं, यासाठी हा सर्व खटाटोप. एकाच वेळेला कनेक्टिव्हिटी, यालाच कनेक्टिव्हिटी म्हणायची. सर्वांना एकच जाणीव होणं महत्वाचं आहे ना, ही खरी कनेक्टिव्हिटी. नाहीतर कोण वर आहे कोण खाली आहे तर त्याला अर्थ नाही, ह्याला कनेक्टिव्हिटी म्हणत नाहीत. सर्वांना एकाच प्रकारची जाणीव होणं आवश्यक आहे. जर चक्र पकडत असतील तर आपण ती साफ करायची, मीठ पाण्यात बसायचं, कॅन्डल घ्यायची, साफ करून शस्त्रारच्या वरती आलं पाहिजे. आता हात वरती घ्यायचा आपला, 7-8 इंच वर, मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य जाणवतं का? एकसारखं चैतन्य. आता हात खाली घेऊया, बघूया आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर आली का, बघायचं. सहज मध्ये आली पाहिजे, सहज मध्ये, कुठला प्रयास नाही आहे, काही नाही. भक्ती केली की बरोबर ती सुषुम्ना नाडीतून वरती येते. सत्वगुण म्हणतो त्याला, सत्वगुणातून. भक्तीनं काय होतं, आपले सत्वगुण जागृत होतात. अष्टसात्विक भाव ते जागृत झाले की मध्यातून कुंडलिनी शस्त्राच्या वर आपोआप येते. म्हणून भक्तीला फार महत्व आहे सहजयोगामध्ये. केवळ कर्मकांड नको. कर्मकांड केलं तर आपण राईट साईडला जास्त जाऊ, आपला अहंकार वाढेल. लेफ्टला गेलो तर प्रति अहंकार वाढेल. म्हणून मध्यातून, मध्य मार्गातून, सत्वगुणातूनच आपण वरती यायचे. तीच आपल्या उन्नतीचा मार्ग आहे. चित्त सहस्त्रारच्या वरती ठेवायचं. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आणायची. कुंडलिनीकडेच लक्ष आहे आपलं. श्री माताजीच आदिशक्ती आहेत, तिला देखील आपण प्रार्थना करू शकतो. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आम्हा सर्व साधकांना सहस्त्रारच्या वरती राहण्याची शक्ती प्रदान करा. सर्व साधकांना, जे सहयोगी आहेत, गहनतेत जाऊ इच्छितात, जे खरोखर श्री मातांची भक्ती करतायत हृदयापासून, त्यांना सहजयोगाचे परिपूर्ण ज्ञान द्या. ते जरी कुठेही असतील जगाच्या पाठीवर, परंतु श्रीमातांची भक्ती करतायत, ध्यान करतायत, तर त्यांना योग्य मार्ग सापडू दे. ते शस्त्रारच्या वरती येऊ देत. त्यांना सहजयोगाचे परिपूर्ण ज्ञान मिळू द्या.
ही प्रार्थना श्रीमाताईंना करायची. आपण अखिल मानव जातीसाठी आहे ती, सहयोगींसाठी, ज्यांना खरोखर श्रीमाताईंच्या चरणाशिवाय काही सुचत नाही किंवा श्रीमाताजीच महत्वाचे आहेत त्यांच्यासाठी, की त्यांना मार्ग मिळू दे. आपण स्वार्थी व्हायचं नाही, निस्वार्थ भावनेनं आपण सर्व साधकांना वरती आणायचा प्रयत्न करायचा, त्यांना गायडन्स करायचं, अगदी प्रेमानं, शुद्ध प्रेमानं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्रोध, ईर्ष्या बाळगायची नाही. आपण सर्वांसाठी सहयोग आहे. श्रीमाताजी जे ज्ञान देत आहेत, आईला सगळी मुलं सारखी आहेत श्रीमाताईंना. ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हालाच तेवढं देणार, बाकीच्यांना नाही. तर ती जी भरकटलेले आहेत सहयोगी, त्यांना श्रीमाताजी योग्य मार्गाताना, जे खरोखरच आईच्या चरणापासून दूर चाललेत परंतु खरे साधक आहेत, त्यांना मार्गाताना, त्यांना सहयोग चांगल्या पद्धतीने समजू द्या आणि शस्त्राच्या वरती राहून ते स्थिर होऊ देत, ते त्यांचा आत्मसाक्षात्कार परिपूर्ण करू देत. समाधान त्यांना मिळू दे, आनंद मिळू दे, शांती मिळू दे. हीच प्रार्थना आईच्या चरणाची, श्रीमातांच्या चरणाशी करायची. आपणच एकटं वरती जायचं नाही, तर अखिल सहयोग, जेवढे जेवढे सहयोगी आहेत ते सर्वांना वरती आणायचा प्रयत्न करायचा आहे. प्रार्थनेनं, श्रीमातांना प्रार्थना त्यासाठी. कुणी आजारी असतील, त्रास होत असेल तर त्यांचा त्रास दूर होऊ दे आणि ते शस्त्राच्या वरती स्थिर राहू देत, एक साधक होऊ देत, ते खऱ्या अर्थानं साधक होऊ देत आणि त्यांना आत्मसाक्षात्काराचं फळ चांगलं मिळू दे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं. ही प्रार्थना सर्व विश्वासाठी, विश्वातील सहयोग्यांसाठी करायची, जे आपल्यात असू देत नसू देत, परंतु आपलं चित्त त्यांच्यावरती असावं आणि त्यांचं चित्त श्रीमातांच्याकडे जावं, यासाठी प्रार्थना आहे. त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हीच प्रार्थना श्रीमातांच्या चरणाशी करायचं. सर्वांना सुबुद्धी मिळावी आणि ती खऱ्या अर्थानं साधक होऊन सहयोग करावे, ध्यान करावं, गहनतेत उतरावे, म्हणून ही प्रार्थना करायची. 1 मिनिटभर आपण शस्त्राच्या वरती राहूया. 1च मिनिट. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. जरी कोणी आपल्याला त्रास देत असलं तरी देखील त्यांना क्षमा करून त्यांना सहस्त्राच्या वरती आणावं, त्याला खरा सहयोगी म्हणायचं. भांडणारे सहयोगी भरपूर आहेत, परंतु न भांडता आपण त्यांची कुंडलिनी शस्त्राच्या वरती यावी म्हणून श्रीमातांच्याकडे प्रार्थना करायची. कारण तीही साधक आहेत, आपणही साधक आहोत, तर त्यांनाही त्याचा फायदा मिळावा, त्यांनी आईच्या चरणाशी राहावं, आपणही राहावं आणि त्याचा आनंद घ्यावा, एवढीच प्रार्थना. वरून खाली यायचं, आपण आता शस्त्रामध्ये यायचं. आता ती स्थिती प्राप्त करायची. हृदय आपलं पूर्णपणे ओपन अशामुळेच होतं. आधी काहीच ठेवायची नाही. लक्ष ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवताली. जेवढा आपण प्रसन्न चित्तानं बसू, जेवढी प्रार्थना आपण दुसऱ्यासाठी करू, तेवढ्या आपल्याला देखील लाभ होत असतो. श्री माताजी प्रसन्न होत असतात आपल्यावरती. दुसरा भांडा लागल्यावर आपण भांडणं सोपं आहे, परंतु त्याला क्षमा करून श्रीमातांच्या चरणाशी ठेवणं फार मोठं कार्य येते आणि तेच सर्वांनी करायचं आहे आपल्याला. त्यांना त्यांच्या स्थितीपर्यंत घेऊन जायचं आहे. हीच प्रार्थना श्रीमाताजीला. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी लक्ष द्यायचं आपल्याला.
एकाग्रतेनं एकाग्रता पाहिजे. विचलित व्हायचं नाही, शरीर स्थिर ठेवायचं. पाय वगैरे दुखले तर थोडस हलवायचं, पण लक्ष वरती ध्येयाकडेच पाहिजे. थोडस हलवायचं, कळ आली पायामध्ये काय झालं तर हलवू शकतो आपण, नाही असं नाही. थोडस हलवून परत लक्ष वरती. ब्रह्मरंध्रातून खाली आज्ञाचक्रामध्ये यायचं. आपल्याला आज्ञाचक्र माहिती आहे कुठं आहे ते? टाळ्याच्या वर, पडजिभेच्या वरती. आज्ञाचक्रातून आपण विशुद्धीमध्ये यायचं, शिस्तीत यायचं. म्हणजे लक्ष वरून खाली येत असताना देखील चैतन्य कोसळलं पाहिजे खाली. जसं चित्त जाईल तसं चैतन्य आपल्या मागोमाग येतं, ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आणि ते चक्र पूर्णपणे जागृत झालं पाहिजे. ज्या ठिकाणी चित्त जाईल त्या ठिकाणी ते चक्र प्लावित होणं म्हणतो त्याला, ते जागृत झालं पाहिजे. विशुद्धीतून खाली अनाहत मध्ये यायचं. अनाहत मध्ये लक्ष. वरून खाली, अनाहत मधून आपण नाभीपर्यंत यायचं. वरून खाली नाभी, नाभीतून स्वादिष्ठान मध्ये यायचं. शिस्तीत यायचं, वरून खाली लक्ष. स्वादिष्ठान मधून मूलाधार मध्ये यायचं. वरून खाली लक्ष पूर्णपणे मध्य नाडीतून लक्ष मूलाधार पर्यंत. म्हणजे त्या सहस्त्रारमधून आपल्याला मध्य नाडीतून मूलाधार पर्यंत जाणवलं पाहिजे. संपूर्ण मध्य नाडी कार्यान्वित होते ती. चित्त द्यायचा अवकाश आहे की चैतन्य वाहायला चालू व्हायला पाहिजे तिथे. जसं आपल्यात आपण करतो तसं दुसऱ्या साधकांच्या वरती पण चित्त देऊन ते कार्यान्वित करून परत चित्त आपल्यात आलं पाहिजे. खेळच आहे सगळा तो, परंतु तो करता आला पाहिजे. त्यात अडकत बसायचं नाही आपण. चित्त जसं घालतो तसं ते काढून परत आपल्यात आलं पाहिजे. जर अडकलं तर अटॅचमेंट आली, मग आपल्याला चक्र लागायला चालू होतात. चित्त घालणं आणि चित्त काढणं सोपं नाही, परंतु प्रयत्नानं ती जमू शकतं. लक्ष पूर्णपणे आता मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचं. श्री गणेश तत्व आपल्यामध्ये जागृत व्हावं, त्याचा आनंद मिळावा. श्री गणेश हे अक्षय बालक आहेत आदिशक्तींचं, आणि ते निरागस, की त्यांच्या निरागसतेतून आपल्याला आनंदित करतात. ते बाल गणेश, आणि तशी स्थिती आपल्यामध्ये यावी म्हणून पण आपण श्रीमाताने प्रार्थना करतो. कारण श्रीमातांचे लाडके श्री गणेश आहेत. तशाच प्रकारे आपण देखील व्हायचा प्रयत्न करायचा आहे. तरच आपण जास्तीत जास्त गहनतेत जाऊ शकतो, शस्त्रार्थ वरती राहू शकतो. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपण आवाहन करतोय, त्यांचं कॉलिंग करतोय त्यांना. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. लक्ष मूलाधार मध्ये द्यायचं आणि ते चक्र आपण स्वस्तिक काढून ते फिरवायचं गोल गोल गोल. म्हणजे अधिक जाणीव होते आपल्याला. चित्तानं करायचं हे सर्व. आणि जरी नाही केला तरी पण त्या चक्राची जाणीव आपल्याला होणार वेगवेगळ्या प्रकारे. श्री गणेशची कृपा करून आम्हाला क्षमा करा. सर्वात पहिला आपण त्यांची क्षमा मागायची. कारण आपण मानव या पृथ्वीवरती राहत असताना अनेक चुका करतो, आणि हे पृथ्वी तत्व म्हणजे श्री गणेश तत्व आहे. त्यांच्या विरोधात जाऊन न कळत कार्य होतं आपल्या हातून.
म्हणून त्यांची माफी मागायची, पहिला क्षमा मागायची. श्री गणेशची कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध आणि निरागस बनवा. त्यांच्यासारखं अबोधिता निरागसता आली पाहिजे. सहजयोगामध्ये हे फार महत्वाचं आहे. कारण अबोधिता आली की आपल्याला कुणी काय जरी बोललं तरी त्याचं काहीच वाटत नाही. जसं लहान मुलासारखं, त्याला काही बोला, काही त्यांना काय समजत, निरागस असतात. टोचून बोललं, उपरोधात्मक जरी बोललं तरी त्यांना काहीच कळत नाही. ती अबोधिता आपल्यात आली पाहिजे, म्हणजे आपण कायम शस्त्रामध्ये राहू शकतो. ती गणेश तत्व आहे. नाहीतर कुणी काहीतरी बोललं की लगेच आपण मनाला लावून घेतो, लगेच आपल्याला राग येतो. तर ते गणेशाच्या विरोधात आहे. गणेश तत्व जागृत नसल्याचं प्रतीक आहे. ते जागृत होणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. ती अबोधिता, ती पवित्रता, ती निश्चल, ती गांभीर्य, ते आपल्यामध्ये यावं म्हणून आपण श्री गणेशांची प्रार्थना करायची आणि ते चक्र गोल 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 फिरवायचं आपल्याला. आणि त्या चक्रावरती आपण बसलोय, ते मोठं करायचं चक्र, संपूर्ण गोल 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 फिरवत पूर्णपणे संपूर्ण रूम भर ते फिरवायचं गोल. तेवढं मोठं आहे ते, संपूर्ण पृथ्वी व्याप्त तेनं. फक्त आपल्याला आपलं चित्त देता आलं पाहिजे. त्याचं वलय फार मोठं आहे, गणेशांचं वलय फार मोठं आहे. ते फिरवता आलं पाहिजे. जसं ते फिरवाल तसं ते जाणवणार तुम्हाला. चाकावरती बसल्यासारखं वाटेल, गोल 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 असं फिरल्यानंतर संपूर्ण बॉडी त्या चक्रावरती आधारित आहे, बसलेली आहे ती, अशी इच्छा. आणि ते आहेच खरोखर. संपूर्ण रूम भर पण आपण फिरवू शकतो. म्हणजे ते चैतन्य रूम चैतन्यानं भरून जाते सगळे, त्यांच्या वलयानं. हे पण कळतं आपल्याला. श्री गणेशची कृपा करून आम्हाला संतुलन द्या, महत्वाचं आहे. श्री गणेशची कृपा करून आमच्यात सदैव जागृत राहा. सतत जागृत पाहिजे, ते सतत लक्ष पाहिजे आपलं. ती जागृत आहे आणि ती जागृत असतील तर आपल्याला कुठलीही बाधा कधीही पकडणार नाही. आणि पकडली तर त्यांना जागृत केल्याबरोबर ती बाधा पळून जाते. म्हणून आपण मीठ पाण्यामध्ये श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणतो. हे महत्वाचं आहे. गणेश तत्वावरती लक्ष आहे आपलं. चित्ताची एकाग्रता गणेश चक्रावरती. त्यांचं चैतन्य आपल्या हाताच्या बोटावरती आपण पाहू शकतो. ती उपस्थित असल्याची ती खूण आहे. नीरव शांतता देतात, समाधान देतात. ते अगदी रखरख आपली कमी करतात, उष्णता कमी करतात. आपल्या षड्रिपूंना देखील ते कमी करतात. मूलाधार मधून आपण स्वाधिष्ठान मध्ये यायचं, शिस्तीत यायचं. आपल्याला ती जाणवावं. सुगंध देखील जाणवतो ती जागृत झाल्यानंतर. आणि तसा सुगंध वरती वरती येतो आपल्या बरोबर. चैतन्य, त्यांचं चैतन्य घेऊन वर यायचं. स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान मधून हळू 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 वरती नाभीमध्ये यायचं. नाभीतून हळूहळू वरती हृदयामध्ये यायचं. मध्य हृदय, मध्य हृदयातून आपण आता डाव्या हृदयाकडे वळायचं. आत्मा ही श्री गणेश आहे, श्री मातांनी सांगितले. आत्मा म्हणजे श्री गणेश. शिव तत्व, शिवांची अबोधिता म्हणजे श्री गणेश. हृदयामध्ये आपण
शिवतत्व जागृत करायचं, आत्मतत्व जागृत ठेवायचं. अशी इच्छा करायची की लिंग रूपी देह, सूक्ष्म देह आपल्या हृदयामध्ये आहे. शिवलिंग, चैतन्याचं शिवलिंग म्हणा, ज्योतिर्मय स्वरूप असं चैतन्याचं, ते आपल्या हृदयामध्ये आहेत. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री शिवजी आहात. कृपा करून आमच्या हृदयामध्ये जागृत व्हा. त्यांना आपण आवाहन करतोय. आपण आमच्या हृदयामध्ये जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे त्याची जाणीव करून द्या. त्यांचं चैतन्य हाताच्या बोटावरती कळेल आपल्याला कसं आहे ते. शिवजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. पहिला त्यांची क्षमा मागायची आपण घोर चुका करतो. त्यांची पूर्ण क्षमा, त्यांना पूर्ण शरणागत व्हायचं आहे आपल्याला. लक्ष हृदयात ज्योतिर्मय स्वरूप आत्मा, जे शिवलिंग रूपी, तिकडे लक्ष आहे आपलं. चैतन्य रूपी शिवजींचा आत्मा, तोच आपण आहे. जीव आणि शिव याचं मिलन. श्री शिवजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. आमच्यातील क्षमेची शक्ती वाढू द्या. पूर्ण हृदयामध्ये भरून टाकायचं ते चैतन्य, शिवांचं चैतन्य आपल्यातील शिव हृदयामध्ये जागृत आहेत. शांत, गंभीर आणि कायम ध्यानस्थ बसलेले शिव, ते आपल्या हृदयात त्यांचा निवास आहे. पूर्ण लक्ष शिवजींच्याकडे द्यायचंय, हृदयात असणाऱ्या. चैतन्य रूपी लिंग, तो प्रकाशित करायचा आपल्या हृदयामध्ये. त्यातून प्रकाश बाहेर पडला पाहिजे. आणि तो प्रकाश बाहेर पडून हृदयातून देखील तो बाहेर पडलाय, आपल्या देहातून बाहेर पडलाय, अशी इच्छा, शुद्ध इच्छा करायची. म्हणजे तो प्रकाशित आत्मा शिव, चैतन्यमय, अशी इच्छा करायची की हृदयामध्ये आतमध्ये तो ज्योतिर्मय स्वरूप, चैतन्यमय स्वरूप आत्मा, आणि त्यातून प्रकाश, प्रकाशित तो प्रकाश बाहेर पडलाय. तो हृदयातून, आपल्या देहातून, छातीतून बाहेर पडला. सूर्य जसं बाहेरून माणसाला दिसतो तसं आपल्या हृदयामध्ये पाहिजे तो. ते लिंगरूपी शिव, तेजस्वी प्रकाशित शिव, त्यांची जाणीव आपण घेतोय हृदयामध्ये. तो प्रकाशित आत्मा म्हणजे शिवजी, त्यांच्या चरणाशी आपण आहे. तो प्रकाशित आत्मा, प्रकाश पडायला लागलाय बाहेर, आपल्या हृदयातून बाहेर पडतोय. आणि तो पडतोच आहे, फक्त आपलं लक्ष द्यायचं आहे तिथे. प्रकाशित आहे म्हटल्यावर प्रकाशित होतो तो. चैतन्यमय आहे तर चैतन्य बाहेर चालवतो, हृदयातून चैतन्य बाहेर पडतं आपल्या. हृदय थंड होतं, आपलं शांत होतं, समाधान होतं. बाह्यात शिवांची पूजा करण्यापेक्षा आपल्या हृदयात जे शिवलिंग आहे त्याचं पूजन करणं अति महत्वाचं. त्यांचं दर्शनच फार महत्वाचं. त्या शिवांचं दर्शन आपण हृदयामध्ये करू शकतो. तेवढी शांती आपल्यामध्ये प्रस्थापित होते. ते समाधान आपल्याला मिळवून देतात. ते परिपूर्ण ज्ञानी, सहजयोगाचं परिपूर्ण ज्ञान देणारे शिवजी
आदिशक्तींचा खेळ पाहणारे, आदिशक्तींच्या कामात अडथळे आणणाऱ्या सर्व निगेटिव्हिटीचा नायनाट करणारे शिवजी आपल्या हृदयात आहेत. सर्व प्रकारच्या व्हायरसना नाश करणारे शिवजी आपल्या हृदयात आहेत. म्हणून आपण आपलं हृदय स्वच्छ ठेवायचं, त्यांचं प्रतिबिंब पडलं पाहिजे हृदयात, फार महत्वाचं आहे. त्यांचं चैतन्य आपण हाताच्या बोटावरती पाहू शकतो. त्यांची जाणीव हृदयामध्ये आपल्याला परिपूर्णपणे होते, कारण भक्तीनं आपण त्यांना बोलवलेलं आहे आपल्या हृदयामध्ये. आता हृदयातून आपण हळूहळू वरती यायचं आहे. तेच शिवलिंग, तो ज्योतिर्मय आत्मा शिवांचा लिंग स्वरूप वरती वरती घेऊन यायचं आहे आपल्याला. विशुद्धीतून, आज्ञेतून सहस्त्रार मध्ये आणायचं त्यांना. ज्योतिर्मय स्वरूप, चैतन्यमय लिंग सहस्त्रार मध्ये आणायचं. ते चैतन्य रूपी शिवलिंग सहस्त्रार मध्ये आपण ठेवायचं. ज्योतिर्मय थंड चैतन्य, ते लिंग सहस्त्रार मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. इच्छा करायची, बघायचं आपल्याला ती जाणीव कशी होते. श्री माताजी, आपण साक्षात श्री सदाशिव आहात. त्या ठिकाणी ती सदाशिव होतात, कारण या ठिकाणी शिव आणि शक्तीचं मिलन, शिवपिंड तयार होते सहस्त्रारमध्ये. आणि त्या शिवपिंडीचं, ते सदाशिवांचं दर्शन जसं अमरनाथला आहे. अमरनाथला लिंग कसं तयार होतं, व्हाईट बर्फाचं आहे तसं चैतन्याचा हा बर्फच वरती येतो आणि त्याचं दर्शन आपल्याला होतं, त्याची जाणीव होते. तशी जाणीव घ्यायची आपल्याला. ती शिवलिंग आपल्या सहस्त्रारमध्ये आणायचं. तेवढ्या जाडीचं, म्हणजे ब्रह्मरंध्रातून आपल्याला कुंडलिनीची जाडी वाढवायची ती, त्यासाठी की ते लिंग रूप, तेवढा लिंगाचा देह आकार आहे तो आपण वरती आणतो, सहस्त्रार वरती ठेवतो. त्याची उंची 3.5 फूट आहे त्या लिंगाची. तशी जाणीव घ्यायची आपल्याला. चैतन्य रूपी श्री माताजी, आपण साक्षात श्री सदाशिव आहात. कृपा करून आमच्यामध्ये जागृत व्हा. शिवशक्ती आपणच आहात. त्यांच्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटावरती बघू शकतो आपण. सदाशिवांच्या व्हायब्रेशन्स बघू शकतो. त्यांची जाणीव आहे, ते कळतं आपल्याला कसे आहेत, काय आहेत. खरोखरच त्यांची जाणीव झाली तर हाताच्या बोटावरती समजेल व्हायब्रेशनच्या रूपात शिवशक्तीचं मिलन. सहस्त्रारवरती आपण शिवलिंग धारण केलेलं आहे चैतन्याचं, अगदी पांढरं शुभ्र, अमरनाथला आहे तसं 3.5 फुटी. 1 मिनिटभर त्याचं ध्यान करायचंय, लक्ष द्यायचंय ते 3.5 फुटावरती सहस्त्रारपासून वर. त्यांचंच दर्शन. जसा बर्फ पडत जाईल वर, तसं ते शिवलिंग वाढत जातं. म्हणजे ते सहस्त्रारच्या वरती जातं हळूहळू, बरोबर आकाश तत्वापर्यंत जाऊ शकतं ते शिवलिंग. पण तसं चैतन्याचा बर्फ टाकत 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 आकाश तत्वापर्यंत जाऊ शकतो आपण. ती स्थिती प्राप्त करू शकतो.
ही सदाशिव अनंत आहेत, ते अनादि अनंत, त्यांचा अंत नाही. असं कितीही वरती 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 नेलं तरी आकाशच्या पण पलीकडं, जलाच्या पण पलीकडं, तेज तत्वापर्यंत. शिव म्हणजे तेज आहेत, तेजाचं ध्यान. शस्त्राच्या वरती आपण आकाशाच्या पण पलीकडं, जलच्या पलीकडं तेजात जातो. तशी जाणीव घ्यायची आपल्याला. ती शिवलिंग वाढवत 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 घेऊन जायचं वर. त्याचा आकार, त्याची उंची वाढवत वाढवत न्यायची. तेज तत्वापर्यंत जाता येते का बघायचं. लक्ष पूर्णपणे शस्त्रापासून वर तेज तत्वापर्यंत. ते लिंग धारण केले आपण आता. पूर्णपणे एकरूप व्हायचं त्यांच्याशी. एक 10 मिनिटं आपण 10 ते 12 मिनिट त्या स्थितीमध्ये बसायचं, त्यांचा आनंद घ्यायचा. शिवानंद, परमानंद, सत्यम शिवम सुंदरम, त्याचा आनंद घ्यायचा. 10 ते 15 मिनिट. करने का विचार है, इसके अलावा और कोई विचार नहीं। लेकिन अभी सबने पूछा कि माँ, बंगाल का लक्ष्मी तत्व क्यों नहीं जागृत होता है? उसका कारण यहाँ तांत्रिक बहुत है। जहाँ कहीं तांत्रिक आएंगे वहां से लक्ष्मी जी भाग जाती। इतना ही नहीं, पर शराब की भी यही बात है कि थोड़े दिन तो चल जाएगा, लेकिन थोड़े दिन बाद शराब से लक्ष्मी भाग जाएगी। अलक्ष्मी। अब अपने बंगाल में जितने तांत्रिक हैं कहीं नहीं। उसका कारण पूछने से मैं समझ रही हूँ कि बंगाल के लोग बहुत संवेदनशील है और भावनामय है, और कोई भी आदमी उनके सामने आके कहता है कि वो भगवान का आदमी है तो उसको मान लेते हैं, उसमें विचार नहीं। जैसे हरे रामा का जो मूवमेंट था वो बंगाल से ही शुरू हुआ। पागल के जैसे लोग रास्ते में दौड़ते, हर जगह दौड़ते थे, हरे राम हरे राम हरे राम हरे राम। क्या फायदा हुआ? और भी गरीबी आ गई। कोई भी कुछ बताए, बंगाल में लोग सब करने लगते। किसी ने कहा कि मैं हरा धनिया नहीं खाती। मैंने कहा क्यों? कल हमारे दीदी ने हरा धनिया खाना छोड़ दिया तो हमने भी छोड़ दिया। पर क्यों? दीदी ने क्यों छोड़ा? ऐसे कर्मकांडों में फंसते हैं और उस कर्मकांड के सहारे हम लोग खो जाते हैं, एकदम खो जाते हैं। इन कर्मकांडों से हमें समझ लेना चाहिए कि इसके पीछे क्या है। सहयोग कोई कर्मकांड नहीं, कोई जाति पाति नहीं, कोई धर्म के बारे में आलोचना नहीं, और सबसे बड़ी बात है कि विश्व बंधुत्व अंदर से, हृदय से स्थापित होता है। जिस दिन हमारे अंदर ये भावना आ जाएगी, हम इन तांत्रिकों को भगा सकते हैं। एक सहयोगी कर चाहे तो सारे तांत्रिकों को भगा सकता है, उसकी शक्ति पर है। हमारे यहाँ एक गिरगांव करके जगह बंबई में थी, वहाँ वो आती थी देवी लोगों के बदन में, देवी आके नाचे। एक सहयोगिनी वहाँ गई, उसके बाद से उसका नाचना ही बंद हो गया, वो भागी। क्योंकि दैवी शक्ति इस सांसारिक शक्तियों से बहुत ऊंची है। जब आपका उत्थान हो गया, जब आप शुद्ध हो गए, निर्मल हो गए, तो उस निर्मलता की जो एक अंदरूनी शक्ति है वो कार्यान्वित हो सकती है। तो सहयोग चाहिए कि अपने को बहुत शुद्ध बना ले। भक्ति में रम जाते हैं, कभी बुद्धि के खेल में रम जाते हैं, सब अच्छा है, रमना तो है ही, लेकिन सबसे बड़ी चीज है कि अपने ही अंदर रमण करें, अपने ही अंदर अपनी शक्ति को बढ़ाएं।
जिस दिन आप लोगों की शक्ति बढ़ जाएगी, सारे तांत्रिक अपना बस्ता उठा के चले जाए। इसलिए आज के रिजरेक्शन के दिवस एक मन में प्रतिज्ञा करनी है कि हम बहुत ऊंचे किस्म के गहरे सहयोगी बनेंगे, और उसके लिए हमें ध्यान करना पड़े। अब ये नहीं कि 3-3 घंटे ध्यान करो, ऐसा मतलब नहीं, और 10 मिनट हृदय से ध्यान करें। हृदय बहुत जरूरी है। बंगाल में इतना हृदय है, लोगों में इतनी प्यार की भावना है, पर पात्र देखना चाहिए। अगर आप सहयोगी हैं तो पहले आप अपने ही को प्यार करो। अपने को प्यार करते ही आप देखेंगे कि आपका प्यार सबकी ओर छा जाएगा। गुस्सा आता है, इच्छाएं होती हैं, आपको और भी उपाधियां लगी हुई हैं, और आप सहयोगी भी हैं। इन सब की सफाई करना ही आपका उत्थान है। और जब आपका व्यक्तित्व इन सफाई से परिपूर्ण हो जाएगा तो यहाँ कोई तांत्रिक ठहर नहीं सकता, कभी नहीं ठहर सकता। दूसरी बात मैंने जो कही थी वो ये कि जो आपके यहाँ इतना सुंदर गाने का मधुर तरीका है, तो ऐसी लेडीज और आदमी लोग, कोई तो भी बड़ा सा बेटा बात अच्छा, हाँ, कोई सी भी एक बस कर लें, ट्रक कर लें, कुछ भी कर लें, और विलेज में अनाउंस कर दें कि यहाँ पे भजन होगा माता जी का, और आप विलेज में पहुंच जाएं, और विलेज में पहुंच करके आप अपना वहां गाना गाएं, थोड़ा प्रवचन भी करो, धीरे धीरे हमारे टिप्स बजाना शुरू करो। इस तरह से नॉर्थ इंडिया में बहुत लोग पारो, सारा यूपी, बिहार, इधर हरियाणा, सब जगह बुरी तरह से सहयोग फैल गया। वो बात मैंने देखी कि जब आपके पास इतने गाने की शक्ति है तो आप क्यों ना अपना गाना लेकर के और गांव-गांव जाएं और वहां लोगों को अपने गान से मुक्त करके और उनका भी उत्थान करें। ये होने से ये सब तांत्रिक भाग जाएंगे, तो हमारे नाम से ही थरथराते। फिर अगर आप हमारा गाना गाएं तो न जाने क्या क्या प्राप्त करें। तो समझदारी की बात है कि आपको जो प्यार मिला है माँ से, उसको बांटना होगा। और इस बंग देश में तो लोगों में इस कदर प्यार की चाहत है कि आप जाके देखें, उनको मिले। आपके रहने से लक्ष्मी वहां आ जाएगी, आपके रहने से सबकी शारीरिक स्थिति भी ठीक हो जाएगी, मानसिक ठीक हो जाएगी, बौद्धिक ठीक हो जाएगी, और सबसे बढ़ के तो आध्यात्मिक स्थिति ठीक हो जाएगी। इसी तरह से हमको अपने देश के लोगों को बदलना है, पर उसके लिए आपको कार्यान्वित होना है। आज का दिन ऐसा महत्वपूर्ण है जो दिखाता है कि मनुष्य अपने सशरीर कैसे उत्थान को प्राप्त करता है, जैसे ईसा मसीह ने किया। पर ईसा मसीह की जो शर्तें थी वो हम लोगों के बस की नहीं। उन्होंने तो ये कहा था कि अगर एक आंख से आप कोई दुष्कर्म करते हैं तो उसको निकाल डालो खुद ही। फिर उन्होंने कहा था कि अगर कोई हाथ से आप दुष्कर्म होता है तो हाथ को ही काट डालो। मैं इतनी ईसाइयों के बीच में रही हूँ, सारे दुनिया के ईसाई साम्राज्य देखे, एक भी आदमी की आंख निकली हुई हाथ कटा मैंने कोई देखा नहीं। तो उन लोगों ने वो सब ताक पे रख दिया। अब आप लोगों को अपने से दुश्मनी नहीं करनी, सहयोग में बात नहीं। आपके अंदर जो दोष है उसकी ओर देखें। अगर आप अपने से वास्तव में प्यार करते हैं तो उन दोषों को निकाल देना ही आपका उत्थान का पूर्ण स्वरूप है। जब वो दोष निकल जाएंगे तो आप आश्चर्य करेंगे कि आपके अंदर कितना आनंद, कितनी शांति और कितनी शक्ति विराजती। इस शक्ति के
बीच में रुकावट में जो ये चीजें आ रही हैं उसको किसी तरह से आपको छोड़ देना चाहिए। ये रुकावट इसलिए आती है कि हम अपने रेजरेक्शन को, अपने उत्थान को उतना महत्व नहीं देते, और चीजों को देते हैं, और सब चीजें महत्वपूर्ण होती, पर हमारा जो उत्थान हुआ है, हम जो आज एक ऊंचे स्तर पे अपने को पाते हैं, जो हम परमात्मा के साम्राज्य में चले गए, वहां पर बैठने के लिए हमको अपनी सफाई करनी चाहिए। और चीजों में जी भरमाने से कोई फायदा नहीं होगा। उसके बाद आप कहेंगे हमारा ये नहीं होता, वो कहेगा हमारा वो नहीं होता। पहले आप अपने को पूरी तरह से सम्मानित करो, अपनी इज्जत करो। अपने को गिराने से, अपने को गलत रास्ते में जाने से आप किस तरह से आध्यात्म होते, और आपके पास शांति कहाँ से आएगी? बड़ी मुश्किल है कि लोग कहते हैं कि हमें तो शांति नहीं मां, इसलिए हम ये करते हैं, हम वो करते हैं। अरे शांति कोई मुश्किल चीज थोड़ी है। अगर आप ध्यान करें और हृदय से सारा कार्य करें, हृदय से, तो क्या मुश्किल है? बिल्कुल मुश्किल है। हमारे सहयोग में कुछ लोग कहां से कहां पहुंच गए। मैं तो देखती हूँ कि उनके प्यार में इतनी शक्ति है। उसका एक का वर्णन मैं करूंगी आज जरूर। एक साहब माँ के प्रति बहुत ही ज्यादा छुपे हुए थे, और हम लोग प्राग के स्टेशन पर एयरपोर्ट से जा रहे थे, पोलैंड जा रहे थे। तो एक महाशय ने हमें बताया कि प्लेन जो है वो 11 बजे जाए, तो हम इस हिसाब से तैयार हो। उसके बाद वो एयरपोर्ट पहुंचा, उसका था नहीं प्लेन तो जल्दी जा रहा है, आपको 1 घंटे पहले जा रहा है, आप किसी तरह से पहुंचे। अब हम एकदम से कैसे पहुंचे, 15 मिनट हमें देर हो। तो वहां जो औरत थी, ग्राउंड होस्टेस थी, वो ऑस्ट्रियन थी, क्योंकि पहले ये प्लेन ऑस्ट्रिया जाने वाला था। उसने बहुत हमें झाड़ा, आप लोग ऐसे हैं, फलाना है, ठिकाना है, कोई टाइम का पता नहीं, ऐसा नहीं वैसा है। मैं चुपचाप से, अब इसको बर्दाश्त नहीं हुआ क्योंकि इसने मुझसे गलत टाइम बताया था। फिर हम प्लेन में जाकर बैठे। प्लेन में बैठते साथ इस बेचारे भावुक के आंख से आंसू बहना शुरू, जर्मन है, आंख से आंसू बहना शुरू। पीछे की सीट पर बैठे थे तो और सर्जिकल है, चुप रहो चुप रहो। मैंने एक नजर उनकी ओर देखा, मैंने कहा आप शांत हो जाओ, कोई बात नहीं। इतने उन्होंने बताया कि प्लेन तो जाने ही नहीं वाला है क्योंकि ये प्लेन खराब हो गया। पर जैसे ही उसके आंख से आंसू मैंने देखे, ऐसे चारों तरफ से काले काले बादल आकाश में छा गए एकदम। वहां सहयोगी थे उनका, हमने सोचा काले काले हाथी कहां से आए, एकदम शक्ति देखी उसके प्यार की। और उन्होंने कहा कि अब आप एयरपोर्ट चले जाइए, प्लेन नहीं जाने वाला। जब तक हम एयरपोर्ट पर पहुंचे, मुसलधार एक भी प्लेन वहां से जा नहीं सकता, सिर्फ हमारा प्लेन उनका 5 बजा है। बहुत कुछ बंगाल में कर रहे हैं, लेकिन बंगाल की दशा तभी ठीक होगी जब आप गांव गांव में जाके काम करेंगे। और आज के दिन यही मैं मांगती हूँ कि आपका रिजर्वेशन हो गया है, और अब सिर्फ कलकत्ते में ही बैठे रहने से नहीं होगा, आपको बाहर जाना होगा और काम करना होगा। जब तक आप इसे बांटिएगा नहीं, ये जो आपके पास इतनी बड़ी कीमती चीज है, वो बांटने से ही बढ़ेगी। जैसे कि विद्या होती है, विद्या बांटने से बढ़ती है, इसी प्रकार सहयोग भी बांटने से बढ़ेगा, और इससे सारे बंगाल का बड़ा फायदा हो। आश्चर्य है कि इतने लोग सहयोग में आज पूजा में आए, बड़ा आनंद हुआ, और उम्मीद है कि अगले वक्त जब मैं आऊं तो देहात से आप बहुत लोगों को पकड़ के लाए। और जो आपका गाने का और कला का एक बड़ा भारी मान है,
उसको आप इस्तेमाल करें, उसका उपयोग करें और सारे अंगाल में सहयोग को फैलाइए। इस गान के माध्यम से मेरा अनंत आशीर्वाद है। तेज तत्वापर्यंत आपण गेलो, तशी जाणीव आपल्याला होईल. शिवतत्व, एकरूपता, थोडस खाली यायचं. आता जलतत्वात यायचं. अग्नीतून प्रयत्न करायचा. कारण शिवलिंगावरती जलाभिषेक म्हणून जलतत्वात असं दाखवलं की शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करावा. गंगा ती जलतत्व वरतीच आहे. त्याची जाणीव 1 मिनिटभर जलतत्वातून वायुतत्व, आकाश, हे शिवलिंग आहे आपण चैतन्याचं घेतलेलं. सदाशिवाय अनंत, किती पण वर जाऊ शकतात ते, किती खाली. जसं ब्रह्मदेव खाली शोधायला गेला तर त्यांचे, आणि विष्णू वरती गेले शिवलिंगाचं टोक बघायला, पण त्यांना दोघांनाही त्याचा अंत लागला नाही. हे शिवतत्व आहे, अनादी अनंत. म्हणून आपली उंची वाढवण्यासाठी शिवतत्व जागृत होणं आवश्यक आहे. आणि गहनता म्हणजे खाली, त्यासाठी पण शिवतत्व जागृत होणं आवश्यक आहे. शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडूया, श्रीमातांच्याकडे बघूया. लक्ष शस्त्राच्या वरती आहे, त्या लिंग तत्वावरती, चैतन्याचं लिंग आहे त्याच्यावरती, आकाश तत्वापर्यंत गेलंय. हाताच्या बोटांच्या वरती लक्ष आणि त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. बघायचंय श्रीमातांच्याकडे.
हृदय देखील आपलं थंड होतं, ती शिवतत्व जागृत झाल्यामुळे. उद्या आपण दिवसभर अशाच प्रकारे ध्यान करायचं, वरती लक्ष ठेवायचं. लिंग स्वरूपात आपण चैतन्याचं लिंग स्वरूपात वरती वरती जाऊन ध्यान करायचं आहे. उद्या वैयक्तिक ध्यानधारणा अशाच प्रकारे करायची आहे. शिवतत्वावरतीच लक्ष ठेवून ध्यान करायचं आहे. प्रत्येकाने वैयक्तिक ध्यानधारणा हृदयापासून करायचं. वैयक्तिक आपली काय प्रगती आहे ते आपल्याला दिसून यायला पाहिजे. तर कलेक्टिव्हिटीमध्ये पण ध्यानधारणा वाढते. प्रामाणिकपणानं 10 वाजता बरोबर बसायचं आहे उद्या. 10 ते 11. कुठलाही मेसेज आपण आपल्या ह्याच्यावरती पडता उपयोगाचा नाही. प्रत्येक जणांनी बसायचं आहे, हृदयापासून बसायचं. ती स्थिती, ते शिवतत्व प्राप्त करून घ्यायचं. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. शिस्तीत घ्यायचं, कारण ते चैतन्याचं आता आपल्याला अनादि अनंत चैतन्य, अनंत आहे. लक्ष आपण आता तिथं ठेवतोय, आपोआप जाईल ती लक्ष तिथे. उद्या पण दिवसभर तिथंच लक्ष ठेवायचं. रात्री पण ध्यान करताना तशाच प्रकारे, म्हणजे ते स्थिर होतं शिवतत्व आपलं. त्यामध्ये रममाण होतो आपण. कवच घेताना शिवलिंग स्वरूप आहे कवच. कवच पण तेच आहे, लिंग रूपी देह आहे ना, सगळं शिवच आहेत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शिव आणि शक्तीचं कार्य. स्थित कवच घेतोय आपण. शिव कवच, देवी कवच. देवीचं तर कवच आहेच, पण शिवांचं कवच असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं संरक्षण पण पाहिजे. उद्या दिवसभर आपण अशाच प्रकारे ध्यानधारणा करायची. शस्त्राच्या वरती लिंग स्वरूपात सदाशिवांच्या चरणाशी. जय श्री माताजी.